सकाळी 4 रुपयाला असतो तो रात्री रद्दी 4 रुपये किलोने विकला जातोय। सांगायचं तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है। तो दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया। मॅच भरपूर चांगला असेल। आर रायडर्स बहाल विरुद्ध वालकाया किंगडम्स गेम ऑन। पहिलाच बॉल चांगला फटका, पॉइंटला बीट करून बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। अरे बिचारी होती अरे पहली पहली मांग गया नचने का बीट अरे बाबा करे चली नचने का बीट अरे बाबा करे अरे पागलों को बता था झुका था कटे था सतर पतर पर मिलकर महाराज नचने का बीट अरे बाबा करे गया नचने का बीट अरे बाबा। तर पहिलाच बॉल वरती चौकार आलाय। सुरुवात भरपूर चांगली आहे, कारण सामना त्यांना जिंकायचा आहे। तसा बॉल इथे मात्र चेंडू पडला तर थोडासा बाउन्स झाला। बॅटची एज होती निश्चित त्या ठिकाणी विकेटच्या पाठीमागे झेल टिपण्याचा प्रयत्न देखील केला। डार्बरची समाप्ती सहामी जोडी तुम्ही मैदानामध्ये पाहताय। ऋषी नाईक आणि विनय म्हात्रे। विनय म्हात्रे ऑन स्ट्राईक, नो स्ट्राईक मध्ये तुम्हाला ऋषी नाईक पाहायला मिळेल। आत्ताचा बॉल देखील पडल्यानंतर थोडासा डीप राहिला, ऑफ स्टंपच्या बाहेर फेकणारा बॉल निश्चित आपण पाहतो ऑफ स्टंपच्या जबळण्यात होतोय। डार्बरची समाप्ती दोन्ही टीमसाठी मॅच महत्वाचा आहे, कारण मी म्हणेन मॅच जास्त महत्वाचा आहे तो वहालला काय किंगडम्स टीम साठी, कारण जिंकला तर मी म्हणेन पुढे जाण्याची संधी मिळेल आणि आपलं अस्तित्व मॅच मध्ये स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल तर आर रायडर्स बहाल टीमला देखील हा मॅच जिंकावा लागेल। शपथ झाले दोन साईडला एबीडी स्टाईलला चेंडूला विटकावून देत आहेत आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं 6 रन। सावन महिना तुला याद करना ये, सावन महिना तुला याद करना ये, याद करना ये रंग तुला प्यार करना ये, याद करना ये रंग तुला प्यार करना ये। थँक यू चौकार आला पहिला बॉल वरती, त्याच्यानंतर आता षटकार पाहायला मिळतोय। धावसंख्या पोहोचली होती 10 या धावसंख्येवरती। पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय प्रथमेश कोळी। गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा स्ट्राईक अँड वरती फलंदाज। राईट टाइम राऊंड द विकेट, यष्टांच्या पाठीमागे अजून एक चूक पाहायला मिळाली आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। 45 वाईट बॉल, अर्थात 1+4 अशा 5 धावा मिळतात मैदानावरती। निश्चित 5 धावा मी म्हणे धावसंख्या पाहायला मिळते ती 15 होती। निश्चित कॅप्टनने सांगितलं की मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू। अजून एक सुपर फटका आणि चेंडूला फेकून देतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं। अजून एक मोठा फटका येतोय फलंदाज विनय म्हात्रेच्या बॅटमधून। पॅकेट इज आर रायडर्स बहाल टीमची धावसंख्या झाली 21 विदाउट लॉस। पहिला विकेटसाठी पार्टनरशिप रचली जाते। अतिशय मागणा षटक, पुन्हा एकदा शपथ झाल्यात। लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल फंच आणि स्वर घोषित केलाय। अबंत धावसंख्या वाढती, एकूण धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल। धावा फटकावरती 22 22 धावा। पहिलाच ओव्हर मध्ये चौकार आल्यानंतर कमबॅक मिळवलं आणि त्याच्यानंतर आपण बघतोय वाईटचा चौकार, त्याच्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा वाईट। आताचा फटका, पुन्हा एकदा मोठा फटक्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, झेल टिपला गेलाय आणि खेळ समाप्त झालाय। विनय म्हात्रेचा ज्यानं 2 षटकार 1 चौकार ठोकला मैदानावरती आणि आपल्या टीमसाठी 5 बॉल मध्ये 26 धावेची योगदान पारी दिली मैदानावर। 6 बॉल मध्ये तो फलंदाज 16 धावेची योगदान पारी 6 बॉल मध्ये दिलेत तो फलंदाज विनय म्हात्रे। बॅक टू द डगआउट, पहिला धक्का। तर
निश्चित आपण पाहतो पहिला सोबर मागडा ठरला. मी म्हणेन 22 धावा मात्र अंतिम बॉलवरती विकेट मिळवली. ज्या खेळाडूने 6 बॉलमध्ये 26 धावेची योगदान खेळी आपल्या टीमसाठी दिली तो खेळाडू बाद झाला. 22 धावा आल्या पहिल्या सोबोमध्ये आणि सुरुवात मी म्हणेन यावेळेस मजबूत झाली, दमदार झाली RR रायडर्स बहाल टीमची. तर ऋषी नाईकने देखील सांगितलं की हा मॅच आमच्यासाठी देखील महत्वाचा आहे. 2 मॅच जरी आम्ही गमावले तर ही मॅच जिंकून आमचं अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करू. कारण ग्रुपमध्ये आपण पाहिलं 4 संघ आहेत. 4 संघांपैकी एक संघ जर 3 पैकी 3 मॅच जिंकला तर त्याच्यानंतरचे जे 2 संघ राहणार आहेत ते संघ एक मॅच जिंकून राहतील. अर्थात तिथे देखील संधी तुम्हाला मिळेल, तो प्रयत्न मैदानावरती करावा लागेल. मॅच आपण पाहतो अंतिम खेळतात मैदानावरती RR रायडर्स बहाल संघ. तसा बॉल चांगला पॅडवरती होता. स्ट्रॉंग अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. लेग बाईच इशारा होत आहे. तर निश्चित आपण पाहतो यावेळी धावसंख्या पोहोचली ती 23. 23 धावसंख्येवरती भरपूर चांगला मॅच मैदानावरती प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. एका बाजूला आपण पाहतोय वहाल कायाम किंगडम संघ आणि त्याला फाईट करत असेल RR रायडर्स वहाल संघ. आता दोन्ही संघ वहालचे आहेत त्यामुळे मॅच देखील तुम्हाला भरपूर चांगला पाहायला मिळेल. डू अँड डाय, जिंका किंवा मरा ही स्थिती दोन्ही टीमसाठी आहे. कारण एकाला क्वालिफाय व्हायचं आहे तर एकाला आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. आता बॉल मिस्टामिक फटका फसलाय. फाईन ट्रेझन मध्ये जेल टीमला गेलाय. विकेट फसतीये मैदानावर दुसरी. अर्थात फलंदाज प्रफुल्ल पाटील बॅक टू द डगआउट. रुक जाओ दिल दीवाने, पूछो तो मैं जरा, लड़की है या जादू, खुशबू है या नशा. रुक जाओ दिल दीवाने, पूछो तो मैं जरा, लड़की है. थँक यू. तर सनसिटी ब्लास्टर्स कोंबडभुज आहे आणि विहान 11 तरगर टायगर्स. चला कॅप्टन आपण लगेचच या टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करूया की आपण वेळ न घेता आता लगेचच टॉससाठी यायचा. हा बॉल बॅटशीट लागली आहे. पाठीमागे चांगले क्षेत्ररक्षण. वेलफिल्ड क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला बाळगावा लागेल. मॅच तुम्हाला जिंकायची आहे. तुमचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा, तुमच्या हाय स्टँडर्ड गोलंदाजी आणि त्याचबरोबर तुमची ताकदवर फलंदाजी हे 3 डिपार्टमेंट तुम्हाला या मॅच मध्ये गाजवावे लागतील. मॅच जिंकायची असेल, आपलं अस्तित्व मैदानावरती टिकवायचं असेल. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. चांगला फटका, उंची जास्त लांबी कमी. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतात. सेकंड चान्स मध्ये विकेट मिळाली. ऋषी नाईक वाघाची शिकार मैदानावर. जरूरत है जरूरत है जरूरत है एक श्रीमती की, कलावती की सेवा करे सबकी. जरूरत है जरूरत है जरूरत है एक श्रीमती की. पॅकेटेचे वाघाची शिकार ब्रॉन्झ डकचा शिकारी झाला. 3 बॉलमध्ये 1 धाव त्याला बनवता आले नाही. आणि ब्रॉन्झ डक मैदानावरती शिकार होतय. ऋषी नाईक एक मोठं नाव टेनिस क्रिकेट मधलं. ज्या खेळाडूनं अनेक क्रिकेटची मैदानं गाजवली, अनेक वर्ष क्रिकेटला दिलीत आणि एक जबरदस्त क्रिकेट ज्याच्या माध्यमातून साकार होतं ना आपण प्रत्येक ठिकाणी पाहिला. मात्र या महत्वाच्या लढतीमध्ये त्याला स्वतःला सिद्ध करता आलं नाहीये. तो बाद होतोय. 0वरती धावसंख्या पोहोचली आहे. स्कोरबोर्डवरती धावा झाल्या त्या 23. 3 बाद 23 लगातार आपण पाहतो विकेट मिळत आहेत. कमबॅक मिळवलं गोलंदाज धीरज मात्रे जो गोलंदाजी करतोय. वेल बॉलिंग. कौतुक करेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्या. त्याच्यानंतर आतापर्यंत आपण पाहतोय 4 बॉल फेकताना 22च्या स्वरूपामध्ये फक्त 1 धाव त्यानं खर्च केली आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक मिळवलं मैदानावरती. सामना त्यांच्यासाठी देखील महत्वाचा आहे. आपल्याला क्वालिफायर होण्यासाठी हा मॅच जिंकायचा आहे. त्या प्रयत्नामध्ये मैदानावरती उतरल्यात. वेल बॉल बघा. चेंडूची लाईन, चेंडूची पिचिंग बघा. गुड लाईन वरती पडल्यानंतर डीप राहिला. फलंदाज ऑन साइड मध्ये करण्याचा प्रयत्न करत होते. डॉट बॉलची समाप्ती. संघर्ष दोन्ही टीमला करावा लागेल. एका बाजूला आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, दुसऱ्या बाजूला क्वालिफाय होण्याचं स्वप्न घेऊन मैदानावरती उतरलेला संघ आतापर्यंत तर मी म्हणेन कमबॅक मिळाल्यानंतर एक चांगली स्थिती निर्माण केली आहे. आता धबालची डावेमध्ये आणि बॅलन्स बिघडलाय. कारण जेव्हा चेंडू हवेमध्ये असतो तेव्हा बॅलन्स महत्वाचा असतो. बॉल पर्यंत गेल्यानंतर लगेच बॅलन्स बनवायचा.
झेल सुटला एकदा मिळाले. षटक क्रमांक दुसरं समाप्त होत आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 लॉस ऑफ 3 विकेट. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 24 धाबा 12.00 ची सरासरी गाठली. मी कौतुक करेल गोलंदाज धीरज मात्रेचं. 2 धाबा 2 विकेटी त्याची महत्वाची गोलंदाजी. याची शेवटच्या बॉलवरती देखील झेल सुटला गेला, नाहीतर 3 विकेट त्याच ओव्हरमध्ये कंप्लीट झाले असते. निश्चित मी मगाशी देखील सांगितलं की सामना जिंकण्याचे स्वप्न त्यांनी देखील राखलंय. इथनं क्वालिफाय होण्याचं स्वप्न आहे आणि निश्चित आज त्यांचं स्वप्न पूर्ण होणार का, की मात्र आपलं अस्तित्व स्पर्धेमध्ये कायम टिकवण्याचा प्रयत्न करतोय RR रायडर्स बहाल संघ मैदानावरती खेळतोय. षटक क्रमांक 3. चांगला बॉल पडल्यानंतर आपण बघतो थोडासा डीप राहिला. यशच्या पाठीमागे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि जोपर्यंत अडवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत बॉल निघून गेलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1+4 व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. 5 धाबा. शिवबा आमचं राज, आम्ही शिवबांचं मावळ. शिवबा आमचं राज, आम्ही शिवबांचं मावळ. क्या बात आहे, जबरदस्त संगीत. कबाय केशरी गंध, आम्हा शिवछत्रपतींचा छंद. मुगाने एकच नामघोष, जगदंब जगदंब. 5 धाबा मिळाल्या. याच्या अगोदर देखील 5 धाबा खर्च केले. या अतिरिक्त धाबा मी म्हणेन कुठे का होईना टीमसाठी खूप महागात पडतील. आत्ताचा फटका चांगला आहे, जाईल गॅप मध्ये स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तो चौकार येतो. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. पहिला ओव्हर त्यांच्यासाठी महत्वाचा ठरला, दुसरा ओव्हर गोलंदाजी करणाऱ्या संघाचा महत्वाचा ठरला आणि पुन्हा एकदा किरण पाटीबती आक्रमण चढवलं जात आहे. 2 बॉल आपण पाहतो, निश्चित 9 धावा त्याने खर्च केलेत एकाच बॉलवरती. आताचा बॉल भरपूर चांगला आहे. गुड लाईन वरती पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. लाईन हीच ठेवावी लागेल कारण फलंदाज एका बाजूला आक्रमक झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये किरण पाटीलला स्वतःला सिद्ध करावं लागेल. मॅच भरपूर चांगला आहे, मॅच त्यांच्यासाठी भरपूर महत्वाचा आहे आणि या महत्वाच्या लढतीमध्ये एखादी चूक का होईना तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाईल. आतापर्यंत 2 वेळा आपण पाहिलं व्हाईट बॉल वरती चौकार आले, त्याने 10 धावा भरपूर महागात पडणार आहेत या टीमसाठी. कारण शबाह संघ चेसिंग साठी उतरेल तेव्हा निश्चित मी म्हणेन ह्या धावा त्यांना महागात पडतील मैदानावर. धावसंख्या झाली आहे 33 रन्स. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा किरण पाटील. पुन्हा एकदा फटका चांगला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. प्रयत्न देखील चांगले होते मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जातोय. बॅलन्स पुन्हा एकदा बिघडलाय. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालं मात्र स्वतःचा जो बॉडी बॅलन्स आहे तो इथे सुटलाय आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आतापर्यंत मी म्हणेन या टीमची मिसफिल्ड भरपूर पाहायला मिळाली. निश्चित आपण पाहतोय थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन म्हटलं जातं. सराव माणसाला परिपक्व बनवतोय. आता थोडासा खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळाला या टीमकडनं. किरण पाटील मेहनत भरपूर करतात मैदानावरती मात्र साथ मिळत नाही त्यांच्या क्षेत्ररक्षकाची.
तर आतापर्यंत त्याची गोलंदाजी भरपूर चांगली. पहिला बॉलला जरी स्क्वेअर होता तरी मात्र यष्टांच्या पाठीमागे खराब क्षेत्ररक्षणामुळे त्यांना 5 धाबा मोजाव्या लागल्या. त्याच्यानंतर आपण एक चौकार पाहिला. मात्र आत्ताचा जो चौकार आला मी म्हणेन क्षेत्ररक्षकांना बॅलन्स बिघडलं होतं. स्ट्रॉंग अपील होतं. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. निश्चित आपण पाहतोय पडल्यानंतर चेंडू जास्त उंची घेत होता त्यामुळे पंचांनी नॉट आउट घोषित केला. कारण लेग बिफोरचा अपील जेव्हा पंचांकडे मागितलं जातंय तेव्हा पंचांना 3 गोष्टी प्रामुख्याने पाहाव्या लागतात. पहिली गोष्ट लेन, दुसरी गोष्ट लाईन आणि तिसरी गोष्ट हाईट फॅक्टर. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतोय, चेंडूची दिशा कुठल्या साईडला आहे आणि त्याच्यानंतर चेंडूची उंची. आत्ताचा बॉल हाईट फॅक्टर जास्त होता. पंचांनी नो डाऊट घोषित केला आणि इथे धाबसंख्या आपल्याला पाहायला मिळते 38, 38 धाबा. षटक क्रमांक 3 फेकलं जातं किरण पाडीच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण बघतो या संघाने एक मॅच जिंकल्या त्यामुळे त्यांच्यासाठी मॅच महत्वाचा आहे. आता मॅच महत्वाचा आहे RR रायडर्स बहाल टीम साठी देखील, कारण 2 मॅच गमावल्यानंतर आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर हा मॅच त्यांना जिंकावा लागेल. अर्थात दोन्ही टीम जिंकण्याच्या उद्देशानं मैदानावरती उतरल्यात आणि धावसंख्या पोहोचली ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38, 38 धाबा. शूर मी सरदार म्हारा काय गुणाची भीती. शूर मी सरदार म्हारा काय गुणाची भीती. देव देश धर्मा पायी प्राण घेतलं हाती. शूर मी सरदार म्हारा काय गुणाची भीती. थँक्यू डेज. तर आपण आमंत्रित करूया 2 टीमच्या कॅप्टनला. कॅप्टन आपण लगेच उपस्थित व्हा. सन सिटी ब्लास्टर्स कोंबडभुजे आणि विहान 11 तरगर टायगर संघ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या ठिकाणी उपस्थित व्हा. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. या आपण टॉस साठी नेक्स्ट मॅच साठी. त्याच्यानंतर आपण पाहतो निश्चित सेलगर इंडियन्स विरुद्ध बामण डोंगरी ब्लास्टर्स आणि शेवटचा मॅच निहाल स्पोर्ट्स उल्वे चॅलेंजर्स विरुद्ध निलेश 11 जावले विनर्स या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थात आजच्या लढती भरपूर चांगल्या आहेत. आज आपल्याला समजेल कोणता संघ या लीग मधनं बाहेर तर कोणता संघ लीग मध्ये आपलं अस्तित्व टिकावेल. दोन्ही टीमसाठी मॅच महत्वाचा. 38, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मैदानावरती झाले ते 38 धाबा. ही खेळपट्टी फलंदाजाला साथ देते त्यामुळे 5 ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धाबा कुटण्याचा प्रयत्न करतील मैदानावरती बॅटिंग करताना RR रायडर्स बहाल संघ. स्वाभाविक घेऊ नका पण आपण लगेच वॉर्निंग त्या ठिकाणी लगेच सामना स्टार्ट करूया. मॅच भरपूर चांगला मैदानावरती दोन्ही टीम साठी डू अँड डाय, जिंका किंवा मरा. आता जिंकण्यासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न तेवढेच अथक पाहायला मिळतात. निश्चित दोन्ही टीमचा प्रयत्न भरपूर चांगले आहेत. आज मात्र इथे दोघांना सिद्ध करावा लागेल. मॅच जिंकण्यासाठी अतोनात मेहनत केली जाते दोन्ही टीमच्या माध्यमातून. आता इथे एक संघ जिंकणार, एक संघ स्पर्धेत निश्चित आपण पाहतोय दुसरा संघ परास्त होणार. आता जिंकून इथे कोण पुढे सरकेल हे देखील महत्वाचं आहे. लीग सामने आपण खेळतोय, मैदानावरती सामने देखील चांगले पाहायला मिळतील. तसा बॉल भरपूर चांगला आहे. पडल्यानंतर आपण पाहतो फलंदाजाला बीट करतोय. गुडलेन बतीचा बॉल पडल्यानंतर थोडासा डीप राहिला आणि डॉल बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर 4 बंटी डोलकरचा वापर केलाय. तसा बॉल आबेमध्ये खेळतोय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतात. वेल कॅच. फलंदाज बाद. RR रायडर्स बहाल टीमला हा धक्का लागलाय. अजून एक मैदानावरती 14 धक्का. तर विकेट मिळाली या ठिकाणी. बंटी डोळकर आतापर्यंत षटक भरपूर चांगलं फेकलं गेलं. तर पहिला ओव्हर 22 धाबेचा आला, त्याच्यानंतर ओव्हर फेकलं 2 धाबेचं, त्याच्यानंतरचा तिसरा ओव्हर किरण पाटीलने 14 धाबेचं फेकलंय
आणि आता बंटी डोलकर जो चौथा ओव्हर फेकत असताना आपल्या टीमला कमबॅक मिळवतोय, आपल्या टीमला स्थिती मजबूत करून देतो मैदानावर. आताचा बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि इथे झाले काय, कॅच ड्रॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार अजून एक चूक मैदानावरती. लगातार चूक पाहायला मिळते, चुकीला माफी नाहीये. लगेच षटकार आपल्याला पाहायला मिळाला. कॅच सुटल्यानंतर तिथे षटकार देखील येत आहेत. आता देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, चेंडू जातो लांब ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत ते आपण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मिळते एक धाव. आतापर्यंत मी म्हणे भरपूर चुका झाल्या मैदानावरती आणि मी मगाशी देखील सांगितलं की प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. सराव हा माणसाला परिपक्व बनवतोय आणि आज इथे तो सामना देखील पाहायला मिळतोय. कारण क्रिकेट खेळासाठी योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य सराव आणि योग्य मार्गदर्शन या 4 मूलभूत गोष्टींची गरज असते. आणि इथे आपण पाहतोय सामना देखील भरपूर चांगला आहे दोन्ही टीमसाठी. मध्ये एखादी चूक तुम्हाला स्पर्धेतनं बाहेर घेऊन जाईल हे माहीत असताना सुद्धा अनेक चुका पाहायला मिळाल्या. चांगला फटका सफल झाला ऑन साईडला. पॅडल स्वीप करतात, चेंडूची लाईन लवकर पिकअप केली आणि फेकून देतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. थँक्यू डेझ. याचबरोबर अर्धषटक कंप्लीट झाले मैदानावरती. आपण पाहतोय 51 धाबा RR रायडर्स बहाल टीम अर्धशतक कंप्लीट झालंय. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू असताना एक उच्चांक गाठण्याचा प्रयत्न करतात मैदानावरती. तर त्यांनी देखील सांगितलं जरी आम्ही 2 सामने गमावलो तरी हा मॅच आम्ही जिंकू, हाच प्रयत्न मैदानावरती केला आणि आतापर्यंत त्यांचा प्रवास देखील भरपूर चांगला राहिलाय. सुरुवात भरपूर चांगली झाली आणि निश्चित आपण पाहतोय आता 51 धाबा षटक क्रमांक 4 पैकी असताना अंतिम बॉल. 5 बॉल मी म्हणेन मागडा ठरलाय गोलंदाज आता देखील, कारण सुरुवातीला चांगली सुरुवात होती. 2 बॉलवरती एकही धाव न देता विकेट देखील मिळवला आणि तिसऱ्या बॉलवरती देखील विकेट मिळाली असती मग तिथे कॅच ड्रॉप झाला आणि षटकार आल्यानंतर अजून एक षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज, बॅटशीज लागली आहे आणि आता मात्र विकेट बसलाय. अंतिम बॉलवरती विकेट मिळाली. धाव संख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51. तरीशील छेडायला माझा पदरी ओढायला, तरीशील छेडायला माझा पदरी ओढायला, तरीशील छेडायला माझा पदरी ओढायला. जाईन गाराण सांगायला, जाईन गाराण सांगायला, अरे काना तुझ्या आईला, जाईन गाराण सांगायला, अरे काना तुझ्या आईला, जाईन गाराण सांगायला, अरे काना तुझ्या आईला. सांगून ठेवते गिरधारी, अंगावर मारशील पिचकारी, अरे अंगावर मारशील पिचकारी, अरे अंगावर मारशील. थँक्यू डेझ. तर टॉससाठी आपण कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. निश्चित आपण षटक संपल्यानंतर लगेच टॉस करू. मॅच देखील भरपूर चांगली इथे मैदानावरती पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे विरुद्ध विहान 11 तरगड टायगर्स. तो गोलंदाज आपण पाहतो मैदानावरती सज्ज होत आहे अंतिम डेट ओव्हर फेकण्यासाठी. उल्केश कोळी अंतिम ओव्हर साठी प्राचारण केलं. निश्चित आपण पाहतोय अंतिम ओव्हर डेट ओव्हर फेकण्यासाठी सज्ज झालाय. आतापर्यंत 51 धाबा 4 ओव्हर मध्ये खर्च झाल्यात. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल अजित आणि नुष्टकांवरती लखन. डॉटबॉलची समाप्ती. अंतिम ओव्हर फेकतोय निश्चित आपण पाहतो उल्केश कोळी. मैदानावरती आपण पाहतो अंतिम ओव्हर फेकले जात आहे. लेफ्ट हँड फलंदाज स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतं अजित. धावसंख्या 51. निश्चित कमी धाबेवरती रोखण्याचा त्यांचा प्रयत्न. कॅप्टनने देखील सांगितलं की आम्ही 55 ते 60 धाबेचं टार्गेट असण्याचा प्रयत्न करू आणि आतापर्यंत भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला.
आताचा बॉल टॉपेश लागला, यावेळी जेल टीमला जातोय आणि विकेट मिळाली. अजून एक फलंदाज बाद होतोय. फलंदाज अजित बॅक टू द डग आउट. आयुष्य हा पत्त्यांच्या खेळासारखा आहे. चांगली पत्ते मिळणं आपल्या हातात नसतात आणि मिळालेल्या पत्त्यांवरती चांगला डाव साधणं हे आपल्या हातात असतं. आज निश्चित आपण पाहतो मैदानावरती हा मॅच देखील त्या प्रकारे आहे. दोन्ही टीमसाठी हा मॅच इम्पॉर्टंट मैदानावरती आहे. जिंकायचंय दोन्ही टीमला, मात्र एकाला परास्त व्हावं लागेल. कारण क्रिकेटचा खेळ आहे, त्यामुळे दोन संघांपैकी एक संघ जिंकणार तर एक संघ परास्त होणार. धाबसंख्या आपण पाहतो 51. अजून एक फलंदाज बाद झाले मैदानावर. आपण पाहतो 5वा गडी बाद झाले. 6 फलंदाज बाद झाल्यात. तसा बॉल देखील पॅडवरती होता. स्ट्रॉंग अपीलामध्ये उत्साह जास्त आणि इथे काय झालंय, धाव वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये धाबा खर्च झाल्या. लेग बाईट्स पंचांचा इशारा येतोय. एक धाव वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि तिथे बॅलन्स झाला नाहीये. मिळाल्या 2 धाबा. धाबसंख्या होती ती 53 रन्स, 53 धाबा. गोलंदाज सज्ज होतो. आपण बघतो उल्केश कोहलीचा हा षटक अंतिम डेट ओव्हर फेकतोय. मी म्हणेन भरपूर चांगली गोलंदाजी. ओव्हर पिच चेंडू फेकून देतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. फूलों सा चेहरा तेरा कलियों सी मुस्कान है, फूलों सा चेहरा तेरा कलियों सी मुस्कान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है. तर षटकार येतो. धावसंख्या पोहोचली आता धावपडगावधी 59. 59 धाबा. कॅप्टनने सांगितलं की मी 55 ते 60 धाबेचं टार्गेट रचण्याचा प्रयत्न करू. विश्वास होता त्यांच्या खेळाडूंवरती, त्यांच्या फलंदाजांवरती आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फुलटॉस आहे, पुन्हा एकदा जाईल गॅप मध्ये. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार मोठे फटके येतात. यावेळी चौकार. त्या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग. तर इथे लगातार मोठे फटके येतात. ज्या गोलंदाजांना सुरुवातीला 3 बॉल भरपूर चांगले फेकले त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. हाच तो मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. शक्य करण्याची ताकद क्रिकेटमध्ये निश्चित असं म्हटलं जातंय. आपण पाहतोय इम्पॉसिबल हा क्रिकेटमध्ये शब्द नाहीये. कारण इम्पॉसिबल हा शब्द जर तुम्ही नीट वाचला, त्याची स्पेलिंग नीट वाचली तर तो स्वतः सांगतो आय एम पॉसिबल. आताचा बॉल चांगला आहे. या ठिकाणी जातो कार्पेट ड्राईव्ह. चेंडू जातो लॉंग ऑन रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण मिळालंय. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होतीये. तर मिळाल्या त्या ठिकाणी आपण बघतो 2 धाबा. धाबसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 65. 65 धाबा. 66 धाबेचं मोठं आव्हान मैदानावरती उभं केलंय. यावेळेस बॅटिंग करताना मी म्हणेन RR रायडर्स वहाल टीमनं, मग वहाल काया किंगडम संघासमोर 66 धाबेचं मोठं आव्हान असेल येणाऱ्या मॅच मध्ये. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. 2 टीमचे कॅप्टन उपस्थित. सनसिटी ब्लास्टर कुंभड भुजे विरुद्ध विहान 11 तरगर टायगर्स. दोन्ही संघाचे कॅप्टन आले. टॉस देखील आपण करूया. तो कॅप्टन दोन्ही आले त्या ठिकाणी. दीपक पाटील आपण टॉस करायचं लगेच. तर टॉस केला जाईल.
विहान 11 तरगड टायगर संघ दोनही सामने जिंकले. ती तिसरी मॅच असेल त्यांची. हेड कल्पेश नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आज दमदार परफॉर्मन्स राहिलाय उलवानोड प्रीमियर लीग मध्ये दोनही सामन्यांमध्ये. आणि आता मात्र अंकतालिकेमध्ये जरूर टॉप ऑफ द टेबल तुम्ही असाल. या मॅचकडे कसं पाहताय? कारण इथे मात्र ही मॅच जिंकून वरच्या क्रमांकावर राहायचं की इथे नवीन जास्तीत जास्त खेळाडूंना संधी द्यायची? नक्की या मॅचसाठी कशा पद्धतीने रणनीती आखली गेली? ही मॅच सुद्धा आमच्यासाठी महत्त्वाची असेल, पण या मॅचमध्ये थोडंसं आम्ही फेरबदल करू. नक्कीच दुसऱ्या खेळाडूंना चान्स देऊ. तरी पण नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. निर्णय काय असेल या मॅचमध्ये? नाणेफेक सर्वात आधी तुम्ही जिंकलेत आणि समोरचा संघ पाहायला गेलं तर कोंबडपूजे संघ ज्यांच्यामध्ये 2 सामन्यांमध्ये 1 पराभूत झालाय. त्यामुळं काहीही झालं तरी त्यांना लढत जिंकायची आहे. त्यामुळं जास्त त्वेषानं मात्र ते जास्त प्रयत्न करणार आहेत. त्यामुळं कोंबडपूजे टीमला कसा रोखण्याचा प्रयत्न कराल? सर्वप्रथम निर्णय काय तुमचा मॅचमध्ये? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ आणि लो स्कोर मॅच बनवण्याचा प्रयत्न करू. तर कोंबडपूजे टीम या ठिकाणी नाणेफेक तर विरोधामध्ये लागले. सामना फार महत्वाचा आहे. या उलवानोड प्रीमियर लीग मध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर ही लढत जिंकावीच लागेल. आणि समोरचा संघच्या टीमनं मात्र आतापर्यंत 2ही सामने जिंकलेत, 2ही लढती जिंकलेत. त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वरच्या लेवलला आहे. तुम्ही कसं पाहता या मॅचकडे? आम्हाला काही करून हा सामना जिंकायचा, क्वालिफाय व्हायचा असेल तर. कारण की आम्ही काल 68 रन मारून सुद्धा मिस फील्ड मुलं आम्हाला सामना गमवावा लागला. तर ती चुका आम्हाला करणं गरजेचं नाही. मिस फील्ड झाली तर हार्ड होऊ शकतो हा सामना. बाकी काय गेम तर बरोबर आहे. कोणत्या खेळाडूंकडून जास्त अपेक्षा असतील की जे खेळाडूंचा परफॉर्मन्स या मॅचमध्ये जर चांगला राहिला तर तुम्हाला जास्तीत जास्त मदत होईल, जेणेकरून तुम्हाला सुद्धा क्वालिफाय करता येऊ शकतो सुपर 6 मध्ये? कपिल कोले आहे, शुभम कोले आहे, चंद्रकांत कोले आहे. हे जर 3 सलामीचे म्हणजे बॅट्समन खेळले तर आम्हाला स्कोअर मोठा उभा होईल. आणि काही गोलंदाजी चांगलीच होत्या, फक्त आमच्या फिल्डिंगच्या चुका होतात, बाकी काय नाही. शुभेच्छा असेल तुम्हाला या मॅचसाठी. उलवानोड प्रीमियर लीग साठी मात्र अस्तित्वाची लढाई असेल सन सिटी ब्लास्टर कोंबडपूजे टीमसाठी. विहान 11 तरगड टायगर संघानं या सामन्याचा नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षणाचाही विलंब न करता पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर जाऊया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स कडे. तत्पूर्वी ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. ऐका, तेव्हा तो म्हणतोय तुलाही मुलगा पाहिजे हिरो सारखा, पण मला असा पाहिजे. अगं वंशाला दिवा पोरगा व्हावा साग, जिजा मातेला शिवाजी झाला जसा ग. हा तोच काय मी म्हणतो असं? कुणाला मिठाई तर कुणाला मेवा पाहिजे. आजारी म्हणतो मला जालिम दवा पाहिजे. आमदार म्हणतोय मला लाल दिवा पाहिजे. पण मराठी माणसाला वाचवायला जिजाईचा शिवा पाहिजे, जिजाईचा शिवा पाहिजे. जिजामातेला शिवाजी झालाय जसा ग, हे वंशाला दिवा पोरगा व्हावा साग. जिजामातेला शिवाजी झालाय जसा ग, जिजामातेला शिवाजी झालाय जसा ग, जिजामातेला शिवाजी झालाय. शूरवीराचा शूरवीराचा उमटविल जो ठसा ग, शूरवीराचा उमटविल जो ठसा ग. त्या जिजाई पोटी शिवाजी झालाय जसा ग, जिजाई पोटी शिवाजी झालाय जसा ग, जिजाई पोटी शिवाजी झालाय जसा ग, जिजाई पोटी शिवाजी झालाय जसा ग. राजनीतीचं घेईल शिक्षण, जनतेचं करील रक्षण, चालूच ठेवील जनसेवेचा वसा ग. अन्यायाशी लढा तो देईल, दिनदुबळ्यांचा पुढारी होईल. थँक्यू. तर षटक क्रमांक आपण पाहतो 5 समाप्त झालं. फर्स्ट इनिंग कंप्लीट होती आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना आपण पाहतो 65 धाबा ठोकल्यात. 66 धाबेचं आव्हान उभं केलंय. वहाल का या किंगडम संघाच्या समोर आव्हान भरपूर मोठं आहे, मात्र लक्ष पार करण्याची ताकद या टीमच्या खेळाडूमध्ये आहे. या टीमचे खेळाडू मागच्या मॅच मध्ये देखील बरेचले होते. या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ करतील, कारण आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकवायचंय, आपल्याला क्वालिफायर व्हायचा हाच प्रश्न मैदानामध्ये आहे आणि त्याचसाठी आज त्यांना चांगला खेळ करावा लागेल. तर मॅच भरपूर चांगली असेल. ऐकूया आपण पुन्हा एकदा मायक्रोफोन मध्ये परिवर्तन होत आहे. अमित जी मात्रे.
हॅलो, याच वेळी कपिल कोळी यांना विनंती असेल की आपण मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. कपिल कोळी. धन्यवाद. व्हाट अ शॉट. खड़े खड़े इस बार देखा जाए कॉर्ड पॉइंट के ऊपर फील्डर के सर के ऊपर से गेंद सीधी चली गई 4 रन के लिए. आज न छोड़ूंगा तुझे, तूने कसम खाया मुझे, आज न छोड़ूंगा तुझे, तूने कसम खाया मुझे, दिल में है तूफान. ऋषि नाई के ऊपर हमला किया और एक बार फिर से उल्टा बल्ला चलाने का प्रयास जरूर किया था, लेकिन कामयाबी हासिल नहीं हो चुकी है. जीतने के लिए 67 रनों का टारगेट रखा है. ओपनिंग जोड़ी इस बार देखा प्रथमेश कोहली और उल्केश कोहली. कोहली बंधु मैदान के ऊपर फुल टॉस दिया तो मार खाना ही पड़ा और सीधी गेंद इस बार देखा जाए तारामंडल के अंदर चक्का. बिल्कुल. ऋषि नायक इस बार गलत गेंद फेंकी. इस बार एक बार फिर से देखिए और पम 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 नहीं, तारा रम पम 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 और गाड़ी एकदम फरारी लाइन में आई है. खड़े और 2 छक्के 1 बाउंड्री. टोटल स्कोर 16 के घर में. पहले पावर प्ले का पूरा फायदा उठाने जा रहे बल्लेबाज प्रथमेश कोहली. वहाल काया किंगडम्स टीम का स्कोर है. इस बार ऑफ साइड के ऊपर सिंगल चुराई और सिंगल के साथ एक बार फिर से स्कोर जाता है 17 के घर में. अंतिम गेंद बची हुई है. अरे बाबा, बड़ा मौका था तेरे पास, नहीं जमा. इस बार देखा जाए उल्केश कोहली असफल बने. फंसाया इस गेंद ने इस बल्लेबाज को. ओवर की समाप्ति. वहाल काया किंगडम्स टीम का टोटल स्कोर पहुंचा है 17 के घर में बगैर नुकसान पे. पहले ओवर के समाप्ति के बाद जाते डीजे मास्टर के पास. भेसावची पारू नेसली गो नवा सारा. भेसावची पारू नेसली गो नवा सारा. जाऊ चल गो 15 लाख पारू दरियाचे बुंदेला. जाऊ चल गो 15 लाख पारू दरिया. धन्यवाद. पीछे हम जा सकते हैं तो इस 90 के दशक में ये कोड़े गीत सुनने के बाद वेसावकर मंडली की याद आती है. हम जब पहले गैदरिंग में जब सहभाग लेते तो ये गाना पहले लेते थे, बहुत मजा आती थी. पहले पावर प्ले में टोटल रन बन चुके 17 बगैर नुकसान पे. 17 रन पे प्रथमेश कोहली खेल रहे और उल्केश कोहली 0 रन पे.
गेंदबाजी प्रवीण मुंबईकर, मुंबईकर को फायर कर दिया है। हवाई यात्रा पे गेंद सीधी चली गई। इस बार देखा जाए मिड विकेटर लॉन्ग ऑन के बीच से सीधा रास्ता नाप लिया, गेंद पंख फूटे। यात्रा पे सवारी चका। कौन हो तुम? रिश्ते में तो हम इसके बाप होते हैं, नाम है शहंशाह। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन? अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन? मैं हूं 23 स्कोर बन चुका है। प्रवीण मुंबईकर इनका स्वागत किया है। प्रथमेश कोहली लय में आया है, मूड में आया है, मूड में। और ये फुल टॉस अब पकड़ जाएगा। ये देखिए लालच हुई थी, टाइमिंग नहीं मिला, परिवर्तन लाया। देखिए इस बार बॉलर की एक्शन देखिए, चलता कर दिया। और इस बार देखा जाए 23 रन पे प्रथमेश कोहली जैसे बल्लेबाज बैक टू द पवेलियन जा रहे, मिड विकेट के ऊपर शानदार कैच लिया। सफलता प्रवीण मुंबईकर को, और सफलता इस बार देखा जाए मिल चुकी आर राइडर्स वहाल टीम को। किसी का प्यार हो जाए तो शायद तीसरे को पूछना पड़ता है वो क्या बोली। तेईस रनों की दमदार पारी समाप्त हो चुकी है। 23 रन पे पहला विकेट गिरा है इस बार वहाल काया किंगडम्स टीम का, और नए बल्लेबाज आगमन हो चुका है विघ्नेश कोहली। विनेश कोहली, दीपक पाटिल साहब मेन अंपायर की भूमिका में। कौन है, गुप्ता जी है क्या अंपायर साहब? गुप्ता जी, यस यस। इमाम खान स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में। और जबरदस्त गेंद, इसलिए कहता हूं कभी कभी रफ्तार वाली गेंद के ऊपर बल्लेबाज को खेलना कभी कभी संकट पड़ जाता है, और फंसा दिया इस गेंद ने इस बल्लेबाज को। विनेश कोहली को इस बार चकमा दिया गेंद ने। एक खिलाड़ी कवर के क्षेत्र में, एक पॉइंट के क्षेत्र में, एक शॉट थर्ड मैन के क्षेत्र में, ऑफ साइड के ऊपर दायरे के अंदर, और ऑन साइड के ऊपर इस बार देखा जाए अड़े पट्टे से खेलने का जरूर प्रयास किया है। सिंगल मिली है, सिंगल के साथ स्कोर जाता है 24 के घर में। तुषार कोहली अपना गदाधारी बल्ला लेके आए हैं या क्योंकि इंसान ही वैसे अभी अभी रॉयल ट्रॉफी समाप्त हो चुकी, बहुत ही शानदार जानदार वो नियोजन किया। और इस बीच प्रवीण मुंबईकर गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए, और उल्केश कोहली मैदान के ऊपर। और ये उड़ाया, ये जाएगी गेंद, यहां से मुझे मालूम है न बैकफुट न फ्रंट फुट, खड़े खड़े ठोका और गेंद बाउंड्री के बाहर गई। बर क्या क्या उनको क्या मी बाबूराव बोलतोय, मी बाबूराव बोलतोय। और ये इस बार बढ़िया से रक्षण वहां मुड़ाप के क्षेत्र में, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर, और स्कोर है 30। लॉस ऑफ 1 विकेट के स्थान पे वहाल काया किंगडम्स टीम का स्कोर। अशी जरियाची दौलत मौर डोली लगावलंय सोन्या सारू, जरियाला आयलंय तारूर, वाट बंधावा बघतय पारूर, जरियाला आयलंय तारूर, वाट बंधावा बघतय पारूर, जरियाला आयलंय तारूर, वाट बंधावा बघतय पारूर, जरियाला आयलंय तारूर, वाट बंधावा बघतय पारूर। धन्यवाद। तर बॅनर हिट मी
आयोजकांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि नुकताच मात्र बॅनर हिट झालाय, त्यामुळे जरूर मिळणार आहे. कालपासून आम्ही सुद्धा वाट पाहत होतो कोणता फलंदाज असेल तो मात्र बॅनर हिट करेल, परंतु यावेळेस मात्र अगदी समोर लॉंग ऑन रिजनकडे दोनही एंडनं जर आपण पाहिलं हिट मी असं लिहिलेलं आहे. और एक बार फिर से ऑन साइड के ऊपर लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहा है, जब तक भागम भाग चल रहा है, बढ़िया रन चुरा लिया और दोनों बल्लेबाज में तालमेल अच्छा है और इस 2 रन के साथ एक बार फिर से स्कोर जाता है 32 के घर में 1 विकेट के नुकसान पे वहाल काया किंगडम्स स्कोर टीम का स्कोर. नए बल्लेबाज इस बार देखा जाए विनेश कोहली, स्ट्राइक के ऊपर प्रतीक पाटिल. इस बार आड़े पट्टे से खेलने का प्रयास किया, मजबूत शॉट मारने का इरादा था, मगर यहां बेहतरीन फील्डिंग हुई और इस सिंगल के साथ एक बार फिर से स्कोर जाता है 33 के घर में. तीसरा ओवर जारी है, जीतने के लिए 67 रनों का टारगेट है. जीतने के लिए अभी तक 33 रन चाहिए, 16 गेंदों में 33 रन चाहिए. बल्लेबाज इस बार देखा जाए उल्केश कोहली व्यक्तिगत 6 रन पे खेल रहे, 33 रन चाहिए. इस बार देखा जाए आरआर राइडर्स वाल टीम ने रन इकट्ठा किया है 65 रनों का टारगेट, लेकिन लेफ्ट हैंड बल्लेबाज या इस बार देखा जाए उल्केश कोहली अपनी टीम के लिए क्या करेंगे. तमाम दर्शक इस मैच का गवाह है. आए हुए तमाम दर्शकों का इस उल्वेनोड प्रीमियर लीग के लिए 10 T20 के आयोजन के लिए आपका तहे दिल से हार्दिक स्वागत कर रहे हैं. शॉर्ट पिच जरूर गेंद आई इस बार देखा जाए और बल्लेबाज शायद या कुछ सरेंडर हो चुके और विकेट नंबर इस बार देखा जाए दूसरा ड्रेसिंग रूम में उल्केश कोहली चले बैक टू द पवेलियन 6 रन बना के और दूसरा झटका लगा वहाल काया किंगडम्स टीम को. सफलता मिली प्रतीक पाटिल को. बाई वाड्यावर या वाड्यावर या महिला न्यू भाऊ, या महिला न्यू भाऊने तुम्हाला वाड्या बोलवलं. दादा कोंडके साहब जी का ये आवाज. तर मी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती करेन, आपण प्रवेशद्वाराजवळ ज्या गाड्या आपल्या आहेत, वाहनं जी पार्क केलेत, कृपया तिथून वाहनं आपल्या हटवायची. 2 व्हीलर्स या ठिकाणी आहेत. सन्माननीय मान्यवरांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होतोय, त्यांच्या गाड्यांचा ताफा आतमध्ये येणार आहे. तर कृपया करून सगळ्या खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती असेल, प्रवेशद्वाराजवळ ज्या 2 व्हीलर्स बाईक पार्क केल्यात आपण तिथून लगेचच हटवायच्या आहेत. किरण पाटिल इनका आगमन हो चुका मैदान के ऊपर. 33 रन चाहिए. राउंड विकेट लेकिन दिशा से भटकती हुई गेंद. वाइड का इशारा है अंपायर इमाम खान साहब जी की तरफ से और इस 1 रन के साथ स्कोर जाता है 34 के घर में. हिंदुस्तान देश के लिए पहले 34 शतक का क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर इकट्ठा करने वाले भारत के भूतपूर्व कप्तान लिटिल मास्टर सुनील मनोहर गावस्कर साहब जी की याद आती है. यही जोड़ी पिछले मैच में शानदार पार्टनरशिप की थी, लेकिन जब विकेटें बाहर जाने के बाद थोड़ा सा संकट उस टीम के अंदर आया और टीम को हार झेलनी पड़ी. और काफी अच्छी गेंद. ऋषि नाइक ने जोर से अपील की और कई बार ऐसे अपील में अंपायर की उंगली भी खड़ी हो जाती है, लेकिन इमाम खान वहां मौजूद थे. उन्होंने कह दिया कि ऋषि नाइक ने ऐसे फुकट की अपील की है, लेकिन इस बार अंपायर सहमत नहीं है. तर या ठिकाणी आमचे सन्माननीय मान्यवर या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमरजी पाटील यांचे पिताश्री सदाशिवचे पाटील साहेब यांचं हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना माझी विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. त्याचप्रमाणे सन्माननीय विठ्ठलजी ओळेकर साहेब सुद्धा त्यांच्या बरोबर आहेत. दोनही मान्यवरांना माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. बिल्कुल. अतिथि देव भव ये भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श है और किरण पाटिल को इस बार देखा जाए मिस किया मैदान के ऊपर. अंतिम गेंद शेष. जलवा नहीं चल रहा है इस बार उलवा में. और एक बार देखिए शानदार स्ट्रोक. क्षेत्र खाली था और लगभग देखा जाए इस बार गेंद गई सीधी दर्शकों के पास कहने के लिए सूरज एड्रेस मुझे दो.
और पानी लेके जाइए। स्कोर पहुंचा है 40 के घर में। स्कोर इस बार 40 हो चुका है। जीतने के लिए 12 गेंदों में 26 रन चाहिए। हाँ बिल्कुल बिल्कुल, आपने सही कह दिया। लगता है आपका गणित बहुत अच्छा है। पहले गुरुजी के पास बहुत जाते थे क्लास के लिए। बिल्कुल धन्यवाद। जीतने के लिए 12 गेंदों में 26 रन चाहिए। और अंपायर की भूमिका में दीपक पाटिल साहब, जो पाली से बिलोंग करते हैं, इनको देख के मुझे वेंकट राघवन साहब जी की याद आ गई है। वैसा ही आपकी स्टाइल है उनकी। बहुत ही शानदार भारत के वो भूतपूर्व कप्तान थे। स्कोर तो 40 के घर में पहुंच चुके, क्योंकि छोटे कद के वाले हो जाते बहुत ही डेंजर हो जाते, लेकिन अपना काम अपना जलवा दिखाया। क्रिकेट बहुत खेला। आज अंपायर की भूमिका में अच्छा काम निभा रहे और इसीलिए उनका रायगढ़ के अंदर दबदबा चल रहा है। आज युवा अंपायर भी इस बात देखा, इमाम खान और आकाश गुप्ता जी उपस्थित है। और इस बार या उस पार गेंद गई है बाउंड्री के बाहर। छक्का। बिल्कुल इसी बीच देखा जाए, फ्लैट छक्का मैदान से बाहर गया है। स्कोर है 46 पे। इस्तेमाल किया विनय म्हात्रे को और एक ऐसा मानो लाफा मारा ना, सीधी गेंद बाहर गई। तारामंडल में यस। 46 स्कोर बन चुका 46। जीतने के लिए इस बार देखा जाए शायद 11 गेंदों में 20 रन चाहिए। लेकिन छक्का लगाया बल्लेबाज शायद यहाँ विनेश कोहली ने। व्यक्तिगत देखा जाए 10 रन पे खेल रहे, एक छक्का एक डबल 2 सिंगल के सहायता से। किरण पाटिल 3 गेंदों का सामना किया, 6 रनों का योगदान दिया, एक छक्का लगा दिया। टीम का टोटल स्कोर है 46 यानी कि 46। जीतने के लिए इस बार देखा जाए 11 गेंदों में 20 रन की जरूरत है। ये देखिए बॉल आया है। स्कोर विनय म्हात्रे। और पीछे मुड़ के अंपायर साहब दीपक साहब जी ने इशारा दिया वाइड का। ज्यादा गेंद बाहर गई है, 1 रन मिले और 1 रन के साथ स्कोर है 47 के घर में। कुछ किरण पाटिल कानों में मंत्र दे रहे इस बल्लेबाज विनेश कोहली को। अग्री और कोहली बंधु मैदान के ऊपर है, लेकिन योगदान दे रहे अपनी टीम के लिए, वहाल काया किंगडम्स टीम के लिए। लेकिन गेंदबाजी में परिवर्तन लाना पड़ेगा। और लेफ्ट आर्म इस बार शायद ओवर द विकेट की गेंदबाजी जरूर चल रही है। इस बार गेंद गैप में आई है, तब तक के लिए गेंद को उठाने जा रहे हैं जब तक बल्लेबाज ने छोर बदल दिया, अंकों में इशारा किया और दूसरा रन पूरा कर दिया। इस 2 रन के साथ लगभग देखा वहाल काया टीम का टोटल स्कोर पहुंचा है 49 के घर में। जीतने के लिए 10 गेंदें और 17 रन चाहिए। जबरदस्त आयोजन नियोजन उल्वे नोट प्रीमियर लीग के लिए सुंदर जानदार शानदार और 24 कैरेट का यह प्रीमियर लीग का आयोजन। और एक बार फिर से इस बार जरूर बॉलर स्टंपिंग।
बचपन में कंचे खेलना पड़ता है भाई साहब, तब तक के लिए देखे किरण पाटिल पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित। क्या हुआ है? अंपायर से आप बातचीत किए दूसरे तब जाओ उच्च पालिका में जाओ। तीसरे अंपायर बिल्कुल शिवाजी प्रतिष्ठान टीम तैयारी में है, प्रीमियर लीग है, जानते हैं क्या हुआ है। जाइए गुप्ता जी, आप जाइए अंदर। क्या है अंपायर साहब का फैसला? हाँ, आप जाइए चेक कीजिए, नहीं तो फिर मुझे आना पड़ेगा। चलिए, अंपायर डिसीजन है, इस बार देखा जाए कि बल्लेबाज को आउट दिया है। तीसरे अंपायर जी ने चेक किया है।
चलो एक बार फिर से अंपायर ने आउट दिया है इस बल्लेबाज को। वापस गए बल्लेबाज विनेश कोहली मैदान से बाहर। झटका लगा इस बार देखा जाए शायद विकेट नंबर 3 ड्रेसिंग रूम में। टीम का स्कोर है 49 और नए बल्लेबाज तर ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, क्षेत्ररक्षणामध्ये अडथळा आणि या नियमाच्या आधारावर आणि आम्ही जी फ्री हिटचा जरी बॉल असला तरी अशा पद्धतीनं मात्र जरूर बाद होता येतं. ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड यावेळेस मात्र बाद ठरवलं जातं. ती बराच वेळा दुर्मिळ योग आपण मगाशी हिट विकेट सुद्धा पाहिलं होतं. तर अशा फ्री हिटच्या बॉलवर सुद्धा अशा पद्धतीनं बाद होता येतं, कारण आपल्याला बऱ्याच जणांना रनआउट ही प्रचलित पद्धत माहिती असते, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये अडथळा जरूर आणला. इंटेन्शनली तुम्ही जर बरोबर विकेटच्या मधोमध पंक्तीच्या मधोमध धावत असाल आणि माहिती असून सुद्धा तर तुम्हाला बाद देता येतो आणि ही घटना मात्र मैदानामध्ये घडले. फलंदाज बाद होतोय. बिल्कुल अक्षय मात्रे और लकड़ी के ऊपर गेंद ने चुम्मा लिया और डंडा अस्त व्यस्त किया. विकेट नंबर 14 ड्रेसिंग रूम में किरण पाटिल के पारी का इस बार देखा जाए खात्मा हुआ 6 रन बना के और वापस जा रहे ड्रेसिंग रूम में. इस बार विनय मात्रे के गेंदबाजी बिल्कुल इस मैदान के ऊपर शानदार चल रही है. अब जीतने के लिए शायद 8 गेंदों में 17 रन चाहिए. नए बल्लेबाज मैदान के ऊपर आए बिपिन पाव से. और पिछले मैच में जो हुआ ये जोड़ी शानदार पिछले मैच में भी खेल रही थी विनेश कोहली और किरण पाटिल. आज भी दूसरे मैच के लिए वो अच्छी तरह से खेल रहे थे, लेकिन पहले विनेश गए उसके बाद किरण पाटिल गए. उस मैच में पहले किरण पाटिल गए थे उसके बाद विनेश कोहली गए थे, लेकिन विकेट नंबर 14 ड्रेसिंग रूम में वापस गया है. जीतने के लिए 8 गेंदों में 17 रन चाहिए. नए बल्लेबाज बिपिन पाव से इस बार देखा जाए स्ट्राइक के ऊपर. बेहतरीन गेंदबाजी चल रही है विनय मात्रे की. वाह, उल्वेनोडेन से गेंदबाजी चल रही, लेफ्ट आर्म आउट द विकेट. और काफी अच्छी गेंद इस बार देखा जाए गली के क्षेत्र में इस बार. और एक दूसरा रन के संभावना इसी बीच मुझे लग रहा है शायद अपील की थी. मुझे लग रहा है कि ऋषि नायक और अंपायर से क्या कह रहे पता नहीं है, मगर इस बीच शायद सिंगल रन मिली और सिंगल के साथ स्कोर गया है 50. और इसी के साथ वहाल काया किंगडम्स टीम के 50 रन पूरे हो चुके बोर्ड के ऊपर. आने वाले 7 गेंदे शेष है. टीम को जीतने के लिए 16 रन की जरूरत है. स्ट्राइक के ऊपर इस बार देखा जाए अक्षय मात्रे. अंतिम गेंद शेष, लेफ्ट आर्म आउट द विकेट. और इस बीच शॉर्ट पिच गेंद, लेकिन देखिए पुल किया है लगभग देखा जाए मिड विकेट के कंट्री में. गेंद सीधी गई इस बार देखा जाए. तूफानी छक्का और तूफान मेल, कमर तोड़ क्रिकेट, ताबड़तोड़ क्रिकेट, ठोकम ठोक. तर राष्ट्रीय इंटकचे सचिव आणि झुंजार कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय महेंद्र शेटघर साहेबांचं या मंचाकडे आगमन होतंय. मी मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. त्याचप्रमाणे सन्माननीय रवी शेठजी पाटील साहेब कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष आणि साई संस्थान वहाडचे संस्थापक अध्यक्ष, त्याचप्रमाणे उलवा नोडचे रोटरी क्लबचे अध्यक्ष सन्माननीय रवी शेठ पाटील साहेबांचं सुद्धा या मंचावर आगमन होतंय. मी मनापासून या स्पर्धेच्या निमित्तानं उलवा नोड प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत.
जीतने के लिए 6 गेंदों में 10 रन की जरूरत है और अतिथि देवो भव, ये भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श है। हम तय दिल से स्वागत कर रहे हैं। इस बार देखा जाए इस मंच के ऊपर यह मंच निखर गया है, इस मंच की शोभा बढ़ चुकी है और जीतने के लिए 6 गेंदों में 10 रन की जरूरत है। इस बार वहाल काया किंगडम्स टीम को। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट चल रहा है। कौन जीतेगा और कौन हारेगा इसका भविष्य जानते नहीं, लेकिन आखिरी गेंदबाज प्रफुल्ल खैरात। इस बार देखा जाए शायद ऑफसाइड के ऊपर डीप कवर खिलाड़ी गेंद को उड़ाने की कोशिश कर रहे हैं और इसी बीच सिंगल रन चुराई और सिंगल के साथ एक बार फिर से स्कोर जाता है 57 के घर में। 5 गेंदे टीम को जीतने के लिए 9 रन की जरूरत है। जबरदस्त आयोजन नियोजन उल्वे नोड प्रीमियर लीग 2020 का यह आयोजन किया हुआ है। 5 गेंदे शेष टीम को जीतने के लिए 9 रन की जरूरत है। काफी रोमांचक क्रिकेट आया है और एक बार फिर से जोर से घुमाने का प्रयास किया था ऑन साइड के ऊपर, लेकिन रफ्तार वाली गेंद थी। इस गेंद ने इस बार देखा जाए प्रफुल्ल खैरात ने मिस किया बल्लेबाज को। गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हो चुका है और कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। 4 गेंदे टीम को जीतने के लिए 9 रन की जरूरत है। जो स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज किए थे इस बार देखा जाए अक्षय म्हात्रे और एक बार फिर से मधुर आवाज आया है, सामने मारने का प्रयास किया है लेकिन उठाने जा रहे लंगल खिलाड़ी। इस बार मामला बनेगा और बल्लेबाज सुरक्षित पॉपिंग क्रीज के अंदर। अगर दूसरा रन लेते तो आत्मघाती रन साबित होने वाला था, मगर इस सिंगल के साथ एक बार फिर से स्कोर जाता है 58 के घर में। 3 गेंदे टीम को जीतने के लिए 8 रन की जरूरत है वहाल काया किंगडम्स टीम को। इस गेंद के ऊपर क्या होगा, चौवा छक्का या गेंद डॉट होगी और ये उड़ाया बहुत ही इस बार खिली खिली चंपा और खुश हुई रंबा। देखो पैडल लंबा और छक्के मारा खंबा खड़क। आला आला रे आला। इस बार देखा जाए इस गेंद के ऊपर लंबा छक्का आला। जीतने के लिए 2 रन की जरूरत है। बल्लेबाज इस बार देखा बिपिन पावसे ने आक्रमण किया है। 2 गेंदों में जीतने के लिए 2 रन चाहिए। जबरदस्त मुकाबला देखिए, दिल की धड़कने रोकने वाला मुकाबला और इस बार पकड़ ले भैया। आहा और इसी के साथ देखा जाए महेंद्र सिंह धोनी स्टाइल से लगभग देखा जाए मैच को समाप्त कर दिया बिपिन पावसे ने। ये देखिए जलवा देखिए इस बार देखा जाए और खुशी से इस बार देखा जाए खेमा झूम के उठाए वाल काया किंगडम्स टीम का परास्त कर दिया। इस बार देखा जाए आरआर राइडर्स वाल टीम को। वाल काया किंगडम्स कंट्रोल आयोजक कमिटी तुमच्याकडे पाहत आहे। नेक्स्ट मॅच मैदानामध्ये दाखल व्हा। सनसिटी ब्लास्टर कोंबडभुजे विरुद्ध विहान 11 तरगर टायगर संघ। या सामन्यानंतर मात्र निहाल स्पोर्ट्स उलवे चॅलेंजर आणि निलेश 11 जावळे विनर्स ही मॅच खेळवली जाईल। थोडंसं शेड्यूल मध्ये आम्ही चेंज करतोय आयोजकांच्या वतीनं। शेवटची मॅच खेळवली जाईल निहाल स्पोर्ट्स उलवे चॅलेंजर्स विरुद्ध निलेश 11 जावळे विनर्स आणि आता मात्र मॅच तुम्हाला पाहायला मिळेल सनसिटी ब्लास्टर कोंबडभुजे विरुद्ध विहान 11 तरगर टायगर्स। तर मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार जाईल
7 बॉलमध्ये 23 धावांची झंझावाती इनिंग साकारली आणि आपल्या टीमला मात्र सुपर 6 रस्ता दाखवला. तो पाहायला गेलं तर टीमचं नेतृत्व प्रथमेश कोळी ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. त्यापूर्वी मात्र मी या मंचावर विनंती करतोय आयोजकांना की नुकतं ज्यांचं आगमन झालं सन्माननीय